नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण स्वाध्याय 8.1 बघत आहोत। बघा पहिला प्रश्न काय, आपल्याला दोन कंस दिलेत आणि त्यांचा गुणाकार करायचा आहे। पहिल्या कंसामध्ये काय दिलं बघा मित्रांनो, 3/11 अधिक 4/11 वजा 5/11, पुढे दिले गुणाकार कंसामध्ये 7/11 वजा 6/11। पहिल्यांदा आपल्याला कंस सोडून घ्यावे लागतील। मग कंसामध्ये काय दिले, बेरीज वजाबाकी आणि वजाबाकी, सगळ्यांचे छेद समान आहेत, काहीच अडचण नाही, आपल्याला काही डोके लावायची गरज नाही। मग काय करू बघा, चला छेद समान आहेत, पहिला कंस सोडून घेऊया। 3 आणि 4 किती, 7, आणि 7 वजा 5 किती, 7 वजा 5 2, म्हणजे पहिला कंस आला 2/11। दुसरा कंस काय येईल बघा, दोघांचं छेद समान आहे, वजाबाकी करायची, 7 वजा 6 किती 1, म्हणजे काय येणार 1/11, आणि हे मधला गुणाकार जशास तसा। चला आता गुणाकार आणि भागाकारामध्ये काय असतं, वरचा गुणाकार वरी करायचा, खालचा गुणाकार खाली करायचा, किंवा काही कटत असेल तर काटायचं। आता इथे काही कटणार तर काही विषय नाही, कारण सगळ्या मूळ संख्या आहेत। चला बेक बे, आणि खाली 11 गुणिले 11 किती 121, म्हणजे ऑप्शन क्रमांक कोणता येणार, सी। आता त्यानंतरचा क्वेश्चन बघा मित्रांनो, हा क्वेश्चन तुम्ही खूप लेंदीपणाने सोडवित असतात। बघा मित्रांनो नीट बघा, चला काय दिलंय, 1.1/24 वजा 1 अधिक 7/24 दिले। मित्रांनो आता तुम्ही इथं याला पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे व्यवहार या पूर्णांकात करत बसता, काही गरज नाही। बघा ना, हा एक पूर्णांक आहे, पुन्हा इथं -1 आहे, हा पण एक पूर्णांक आहे, एका पूर्णांकामधून एक पूर्णांक गेला, संपला विषय। म्हणजे ह्या 1 मधून 1 गेला, काय राहणार आहे का, नाही, म्हणजे कटला इथं विषय। राहिलं काय बघा, 1/24 अधिक 7/24 एवढंच राहिले। हे तर तुम्हाला येतच आहे, काय बघा छेद समान आहेत, बेरीज करायची, 8/24 बरोबर का, आलं उत्तर आपलं। पण पर्यायामध्ये कुठे दिसते का 8/24, नाही दिसत, मग याला आपण रिड्यूस करू। चला 8 1 8, 8 3 24, म्हणजे किती आलं उत्तर 1/3 आहे का नाही, एकदम सोपी पद्धत। नाही तर तुम्ही इकडे गुणाकार करीत बसला असतात, तिरपा गुणाकार हे ते, बरोबर। नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, काय म्हणतंय, 1.11/12 गुणिले 7/12 वजा 1.7/12 गुणिले 5/12, हे आपल्याला थोडक्यात पदावली दिली। मित्रांनो काय, इथं वजाबाकी चिन्ह आहे, इकडला गुणाकार करून घेऊ, इकडला गुणाकार करून घेऊ, पुन्हा वजाबाकी करू। चला 12 1 12, 12 आणि 11 किती मित्रांनो 23, म्हणजे 23/12 गुणिले 7/12 जशास तसं, हे वजाला वजा, पुन्हा 12 1 12, 12 आणि 7 19 छेद 12 गुणिले 5/12 जशास तसं। आता मित्रांनो पुढे बघा, आता इथला गुणाकार करू, पुन्हा इथला गुणाकार करू आणि वजाबाकी करू। 23 7 किती 61 नीचे, किती 61 नीचे, म्हणजे 161 भागिले 12 गुणिले 12, गुणाकारात छेदांचा गुणाकार होतो, 12 गुणिले 12 किती 144, पुन्हा वजा 19 5 95, आणि खाली 144। मित्रांनो नीट बघा, आता दोघांचे छेद समान आहेत, आपल्याला वजाबाकी करायची, 161 वजा 95 किती येते 66, किती येते 66, आणि छेद समान 144, पण असा ऑप्शन कुठंच दिसत नाही। चला मग काटाकाटी करूया। बघा 66 ला का नाही 6 ने भाग जाते, 144 जाते बघू, 6 दुनी 12 उरले 2 24, 6 24, म्हणजे 6 ने भाग जाते। चला 11 7 66, पुन्हा 6 दुनी 12 2 उरले, 6 चौक 24, म्हणजे काय आलं उत्तर 11/24। मग कुठे 11/24, ऑप्शन सी मध्ये आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, एक सामना अर्धा तास चालतो, या वेळेचा 1/10 वेळ टाइम आउट म्हणून घेतला जातो, तर टाइम आउट किती मिनिटाचा असेल। 2021 ला आलेला क्वेश्चन आहे मित्रांनो। एक सामना किती वेळ चालतो, अर्धा तास, अर्धा तास म्हणजे किती असते मिनिटामध्ये 30 मिनिटे, किती 30 मिनिटे। मग काय म्हणते, या 30 मिनिटाचा 1/10 वेळ काय करतो, टाइम आउट म्हणून घेतो। या वेळेचा चा म्हणजे काय, गुणाकार, किती 1/10, म्हणजे याचा गुणाकार करायचा 1/10 सोबत। चला काय होईल मित्रांनो, 10 1 10, 10 3 30, म्हणजे किती आलं उत्तर 3, म्हणजे 3 मिनिट टाइम आउट असेल, किती 3 मिनिट। नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, काय म्हणते, पुढील पैकी कोणती लहानात लहान संख्या 12/5 या अपूर्णांकाच्या छेदात मिळवावी, म्हणजे मिळणारा अपूर्णांक हा छेदाधिक अपूर्णांक असेल। छेदाधिक अपूर्णांक म्हणजे त्या अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा मोठा असला पाहिजे। म्हणजे थोडक्यात कसं बघा, समजा 5/7 आहे, अंशापेक्षा छेद मोठा आहे का नाही, म्हणजे हा झाला छेदाधिक अपूर्णांक,
आणि इथं अंश मोठा आहे छेदापेक्षा, म्हणून त्याला म्हणायचं अंशाधिक अपूर्णांक. आपल्याला करायचं आहे छेदाधिक अपूर्णांक, पण लहानात लहान संख्या मिसळायची. चला प्रत्येक ऑप्शन ट्राय करू बघा. 8 आणि 5 किती? 13. बघा याचं काय येते? 12/13 येते. काय अडचण नाही. पुन्हा 7 मिसळलं तर किती येते? 12/12 येते. 6 मिसळलं तर 12/11 येते. आणि 12 मिसळलं तर किती येते? 12/17 येते. मित्रांनो बघा, अंशात छेदाधिक अपूर्णांक कुठं कुठं आलाय? इथं एक आलाय आणि इथं एक आलाय. हे दोन ऑप्शन कटले, विषय नाही. पण पुन्हा काय विचारले? लहानात लहान संख्या कोणती मिळवावी? मग लहानात लहान कोणती? 8 का 12? 8 म्हणजे ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, काय म्हणते? 1.124 अधिक 1 वजा 724 बरोबर किती? असं विचारले. सिंपल मित्रांनो, काय करू? पहिल्यांदा पूर्णांक आणि पूर्णांकाचं बेरीज वजाबाकी करून घेऊ. बघा, एक पूर्णांक आणि इथलं एक पूर्णांक किती झाले? 2 पूर्णांक झाले, कारण बेरीज होती म्हणून. पुन्हा आता काय काय आहे बघा, चला इथं प्लस देऊ आपण. 1/24 आणि पुन्हा हे वजा 7/24. चला मित्रांनो बघा, दोघांची छेद समान आहेत. काय दिली? वजाबाकी. बघा 7 मधून 1 मधून 7 जातात का? नाही जात. मग 7 मधून 1 घालू, राहिले किती? 6. पण 7 कसे आहेत? वजा आहेत, म्हणजे आलेल्या उत्तराला पण आपलं वजा चिन्ह येणार. चला हे 2 ला 2, इकडले काय येणार? वजा 6/24 येणार आहे. चला आता मग करूया. 24 दोन्ही नाही, इथं काटाकाटी करू. 6 1 6, 6 चोक 24. काय आलं बघा? 2 वजा 1/4. 2 वजा 1/4 काय येते बघा? 4 दोन्ही 8, 8 वजा 1 7, म्हणजे काय आलं? 7/4. म्हणजे आपलं ऑप्शन क्रमांक कोणता आलं? बी आलेला आहे.